नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. श्री प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. काल त्यांनी परभणीचा दौरा केला, जी दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात घडली आहे. आणि मला वाईट वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना ह्या घडतात आणि आपण सगळेजण त्याला वेगवेगळ्या अर्थाने त्याचं विश्लेषण करतो. परंतु श्री प्रकाश आंबेडकर यांचं एक मला जे महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं कॉन्ट्रीब्युशन दिसतं ते असं आहे की यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला असे प्रसंग आलेले होते की जेव्हा दोन जातीमध्ये संघर्ष उभा राहील असं वाटत होतं, परंतु अत्यंत खुबीनं आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडणार नाही अशा भूमिका वेळोवेळी श्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्या. मला आठवतं की जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये शांततेत मोर्चे सुरू झाले होते, तेव्हा तो विषय कुठेतरी दोन जातीच्या तणावाच्या कडे जातो की काय असं वाटत होतं. सर, हे कॉन्ट्रीब्युशन मी अगदी खुल्या मनानं आणि महाराष्ट्राला हे समजावं यासाठी नाही सांगितलं, पण एक जबाबदार पद्धतीनं काय राजकारण असू शकतं हे मला नेहमी तुमच्याकडे बघितल्यानंतर दिसतं. पण तरी सुद्धा मला काल तुमची पत्रकार परिषद मी ऐकली आणि तुम्ही असं म्हणालात की परभणीमध्ये जे काही घडलं ते दोन मराठा जातीच्या नेत्यांच्या संघर्षातनं घडलेली ही घटना आहे. तुम्हाला काही वेगळं असं एलोबरेट करायचं, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं? मी आता काही ते इलॅबोरेट करणार नाही, परंतु हा अँगल असणारा शोधला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. मोर्चा शांततेने गेला, काही गडबड नाहीये. आणि अचानकपणे गडबड कशी होते? अचानक काही होत नाही, अचानक घडवावं लागतं. मग ते घडवणारं कोण आहे? तर आता झालेले मंत्री आपण जर बघितलं, त्यांचं वक्तव्य आपण जर बघितलं, तर सूर्यवंशी हार्ट अटॅकने गेले. त्याचं पोस्टमॉर्टमही व्हायचं बाकी आहे. तुम्ही मंत्री म्हणून आहात आणि बेजबाबदारपणे तुमचं असणारं वक्तव्य येते की हायकोर्ट ते अटॅकने गेले. हा जो इश्यू आहे तिथे, म्हणून मी असताना तिथे एक काल शब्द प्रयोग केला होता, अनगायडेड मिसाईल्स. या पोलीस खात्यात सुद्धा आहेत का ह्या शोधल्या पाहिजेत. तर का लाठीने मारणं हे मी समजू शकतो, पण रॉड वापरणं हा 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 प्रकार कुठला आहे? तर काल मी आयजी नाही त्याच्यामध्ये असं म्हणालो की हे अनगायडेड मिसाईल जर तुम्ही कंट्रोल केले नाही तर देशभरातलं असणारं जे राजकारण सध्या चाललेलं आहे, म्हणजे पेरणी जी झालेली आहे ती धर्माची नुसती झाली असती तर काही प्रॉब्लेम नव्हता असं मी त्या ठिकाणी मानतो. पण धर्माच्या पेरणी बरोबरच द्वेषाची पेरणी सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता मी असायला मानतोय की हे पीक पिकलंय आणि त्याचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत. पण मला तुमच्या बोलण्यात आता असं स्पष्ट दिसतं की तुमचा जो निर्देशाचा भाग आहे तो मेघना बोर्डीकर यांच्याकडे. मलाही फार आश्चर्य वाटतं. नाही, मी असताना प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही एक मंत्री झालेला आहात, पोस्टमॉर्टमला बॉडी गेलेली आहे, माहिती अशी येते की 9 वाजता त्यांचे नातेवाईक पोचलेले नाहीत आणि म्हणून पोस्टमॉर्टम हे असताना सकाळी करण्यात येईल असं जाहीर करण्यात आल्यानंतर तुम्ही ऑल ऑफ अ सडन तो हार्ट अटॅकने गेलाय कसं काय स्टेटमेंट देता? कशामुळे दिला असावं? म्हणून मी काल म्हणालो की 2 मराठ्यांमधलं हे भांडण आहे. नंतरचा जो मोर्चा हा मला तिथे व्यापारी सुद्धा, तिथे व्यापारी इतर जण काल मला असं म्हणाले की साहेब मोर्चा शांततेने निघालेला आहे, मोर्चामध्ये काहीच गडबड नाहीये. हे नंतर येऊन ज्यांनी गडबड केलेली आहे हे कोण आहे? तुम्हाला असं म्हणायचं की मेघना बोर्डीकर ह्या बेजबाबदार आहे, अत्यंत संयमाने? मी त्यांचं नाव घेतलेलं नाही किंवा
मी कोणीही बेजबाबदार आहे अमुक आहे असं म्हणत नाहीये, परंतु पोलिसांनी शोधावं की हे 2 मराठे कोण आहेत की ज्यांच्यामुळे ही कालची परभणीची दंगल भडकलेली आहे. तुम्हाला ते नाव त्या घ्यायचं मोर्चामध्ये ओबीसी पुराव्याची वाट सुद्धा मोठा, ऐकून सांग, त्या मोर्चामध्ये ओबीसी सुद्धा मोठ्या प्रमाणात होता. तिथे संविधानवादी जो नॉन फुले शाहू आंबेडकरी समूह आहे तोही त्या मोर्चामध्ये होता, नाही असं नाही. आणि मोर्चा शांततेने गेलेला आहे हे पोलीसही मला सांगतात आहे. ते म्हणजे नंतर दगडफेक झाली. आता ही नंतर दगडफेक करणारे कोण आहेत? एसपीना मी असं म्हटलं काही नावं मी तुम्हाला देणार आहे, तेव्हा तुम्ही त्यांचा शोध करा, ते कुठल्या पक्षाचे आणि कोणाचे पाठीराखे. ओके, तुम्ही ज्या 2 मराठा नेत्यांची नावं घेत नाहीत कारण तुम्हाला आणखी पुराव्याची गरज आहे, एक. आणि दुसरी, तुम्ही जे नावं देणार आहात ती नावं आम्हाला या क्षणाला तुम्ही सांगू शकता? नाही, पोलिसांना देईन मी नावं ती. त्यांनी असं शोध घेतला पाहिजे. वेदर बघा, एक कार्यकर्ता म्हणून किंवा चळवळीचा असणारा सहकारी म्हणून अनेक जण आम्हाला नावं देतात. त्याच्यामधनं आम्ही असं छाननी करत असतो की कदाचित तो आहे की न आहे त्याच्यामध्ये. आणि मग आम्हाला संशय आला की हा असला पाहिजे तर ती नावं आम्ही असं पोलिसाला देतो. आता मी काल आयजींना म्हणालो की नावं मी तुम्हालाही देतो एक 2-3 दिवसामध्ये. त्या प्रमाणात तुम्ही असताना तिथे हे करा, त्यांची चौकशी करा, नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करा. कारवाई झाली की आपल्याला कळतं की कोण आहे कोण नाही आहे त्याच्यामध्ये. उगीच कोणाची बदनामी आपण कशाला करायची. तुम्ही एक शब्द फार स्पेसिफिक वापरला आहे, पोलीस खात्याअंतर्गत अनगाइडेड मिसाईल आहे. तुम्हाला असं सुचवायचंय की पोलीस खात्याच्या मंडळींनी ज्या पद्धतीनं ते अनगाइडेड आहे, पण दुसरं राजकीय नेत्याबद्दल पण तुम्ही असं म्हणाला की ते पण अनगाइडेड आहे. तुम्ही असणारं जे पेरलेलं आहे, तुम्ही काय पेरलंय? धर्म पेरलेला आहे. धर्म पेरल्यामुळे जात सुद्धा आली त्याच्यामध्ये. त्याच्या बाजूला तुम्ही असणारं काय पेरलेलं आहे, त्याच्या बरोबरच काय पेरलेलं आहे, तर द्वेष हा पेरलेला आहे. त्याच्यामुळे द्वेष हा जो आहे हा उद्रेक कुठे नाही कुठेतरी करणार. धर्म हा उद्रेक करणार नाही. फार फार तर कट्टरपणा वाढेल, फार फार तर भक्ती वाढेल, फार फार तर त्याच्यामधलं पब्लिक परसेप्शन जे आहे हे येण्यासाठी त्याचा आउटबस्ट वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतो. पण तो समाज व्यवस्थेला नुकसानदायक आहे का, तर माझं म्हणणं नाही. पण द्वेष, धर्माबरोबर जो द्वेष आपण पसरवलेला आहे हे दोन्हीही आता असताना मॅनिफेस्ट होताना मला दिसतात आहे देशभरामध्ये. आणि गव्हर्नमेंट मध्ये सेंट्रल असो किंवा स्टेट असो यांचं नियंत्रण सुटत चाललेलं आहे. सुटत चाललंय हे म्हणण्यापेक्षा तुम्ही जे पेरलंय त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही मेअर स्पेक्टेटर म्हणून अशी असणारी परिस्थिती आहे. ही दिवसेंदिवस वाढत जाईल असं मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. पण तुमच्या बोलण्यातनं मला स्वतःलाच आता अशी एक भीती वाटते, महाराष्ट्र राज्याचा नागरिक म्हणून आणि पत्रकार म्हणून सुद्धा तुम्ही असं म्हणता की हे जे काही पेरलेलं आहे ते पिकलंय आणि आता त्याची फळं जी आहेत ती वाईटच येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे मला परिस्थिती आज अजून माहिती आज मिळेल. कदाचित उद्या मी असणारा आता जे म्हणालो त्याचं इलॅबोरेट जे आहे कदाचित मी उद्या पुण्याला आहे त्या पुण्याच्या प्रेसमध्ये ते असताना मी इलॅबोरेट करेन. असं मला जर इनपुट्स आज दुपारपर्यंत मिळाल्या तर मग मी त्याच्यातल्या इनपुट्स वरती बसून मग असताना मी अधिकृत स्टेटमेंट त्याच्यावरती करणार आहे. पण सर, मला जरा राज्य सरकारच्या वतीने एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण सभागृहात जे चाललंय आणि जे निवेदन दिले त्यातनं एक प्रश्न माझ्या मनात आहे. पण त्याच्या आधी परभणीमध्ये जी घटना घडली, संविधानाचा जो काही अवमान करण्याचा प्रयत्न झाला, तिथपासून ते कालची जी घटना घडली त्यातला कालचा भाग जरा आपण बघू, कारण त्याच्याबद्दल तुम्ही बोलला.
पण जी पहिली घटना घडली त्याबद्दल तुमचं आकलन काय? मला जी काही माहिती मिळाली ती मी आपल्याला सांगतो. आणि बेसिकली सांगणारा दुसरा तिसरा कोणीच नाही, तो रिक्षावालाच आहे. त्यांनी असं मला सांगितलं की त्याला कोणतरी घेऊन आला, तो दारू प्यायलेला आणि त्याला सोडून दिलं. आणि एकंदरीत त्यांचं वर्जन असं होतं की तो त्या पुतळ्याच्याच अवतीभोवती फिरला, वरती चढला, त्यांची घटना हातातली होती ती घेतली आणि जमिनीवरती आपटली. त्या आपटल्याचा एक तुकडा त्याच्या असणाऱ्या रिक्षावरती गेला, अशी असताना परिस्थिती. तेव्हा त्या ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आहे त्याला घेऊन येणं हा कुठेतरी असणार एक सुतोवाच असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आपल्याला असं दिसतंय की त्याच्या गावातली जी लोक मला मिळाली ते म्हटले, साहेब हा काही मनोरुग्ण नाहीये. आता ज्या डॉक्टर बाईंनी त्यांना असणारा मनोरुग्ण डिक्लेअर केलेला आहे, कदाचित तिचीच डिग्री तपासण्याची आता वेळ आली अशी परिस्थिती आहे. तुम्हाला असं मनोरुग्ण आहे हे सुद्धा खोटं प्रमाणित केलं गेलं, हे खोटं प्रमाणित करणं गेलंय. म्हणजे आता आपल्याला असं दिसतंय की मी ही 4थी की 5वी घटना असं बघतोय की दंगल झाली, अमुक झाली, मेन कल्प्रिट पकडला की त्याला मेडिकलमध्ये घेऊन जायचं आणि तो मनोरुग्ण आहे म्हणून करून मोकळा व्हायचा. म्हणजे एकंदरीत असं आहे की त्याला दारू पाजली कोणी, त्याच्यानंतर त्याला असं हे करायला अडवलं कोणी. म्हणून मी जो वापरलेला शब्द आहे की अनगायडेड मिसाईल्स, हे असे अनेक जन्माला येऊ शकतात. सर माझा प्रश्न विस्तारित, या सगळ्या धार्मिक संघटना ज्या द्वेष पसरवतात आहेत त्यांच्या कंट्रोलमध्ये ते असतील असं अजिबात नाही. आता इंटरनेट हे जशा चांगल्या गोष्टी आपल्याला सांगतं तशा रीतीने वाईट गोष्टी सुद्धा असताना त्याच्यावरती अवेलेबल आहेत. फाईन. सर माझा प्रश्न थोडा विस्तारित आहे आणि आतापर्यंत तुमच्या बोलण्यातनं रोष जो तुम्हाला तुमचा दिसतोय तो राजकीय आयडिओलॉजी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही. पण माझा प्रश्न मी एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर कोणाच्या आयडिओलॉजीच्या ह्याच्यामध्ये म्हणत नाही. तुम्ही एकदा स्विमिंग पूल बांधलं की पोहायला लोक येणार, चांगलाही येणार आणि वाईटही येणार. त्याच्यामुळे तुम्हाला बांधणाऱ्याला दोष देता येत नाहीये. तुम्हाला ओळखायला पाहिजे त्याच्यामध्ये की हा जो स्विमिंग करायला आलाय तो चांगल्या हेतूने आलाय की वाईट हेतूने आलेला आहे. आता मी सर सभागृहामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे निवेदन दिलं त्याच्यावर आधारित तुम्हाला थोडा विस्तारित प्रश्न विचारतो किंवा भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक आहेत ते सत्ताधीश आहेत म्हणून मी हा प्रश्न विचारतो. त्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले की अशा पद्धतीनं काही ना काहीतरी सामाजिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्यांदा झालं 2014ला, हे मराठा समाजाची गरज होती म्हणून, पण नंतर जे मोर्चे निघाले त्यातनं दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. अलीकडच्या काळामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष ते जेव्हा 2.5 वर्ष सत्तेवरती आले त्यानंतर सुरू झाला. तिसरा मुद्दा आता जो आहे तो म्हणजे मर्कटवाडीचे प्रश्न उपस्थित केले गेले आणि आभा आढावांच्या माध्यमातून जे वातावरण तयार केलं गेलं तो आहे. आणि आता असं म्हणतात की तो संघर्ष एकीकडे निवडत असताना किंवा त्याला मतपेटीतनं लोकांनी उत्तर दिलेलं असताना आता जो प्रयत्न सुरू झाला आहे तो सवर्ण विरुद्ध दलित अशा पद्धतीचा आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून परभणीकडे बघा. दुर्दैवाने मी असं म्हणेन की हा संघर्ष जो आहे तो दलित वर्सेस सवर्ण असा नाहीये. परभणीतल्या अनेक
जाणकार आणि चांगल्या लोकांनी बंदचंही समर्थन केलं आणि मोर्चाचंही समर्थन केलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो पॉलिटिकल नॅरेटिव्ह आपल्या सोयीसाठी जो असणारा पसरवला जातोय, तो माझ्या अंदाजानं पुन्हा तपासणं भारतीय जनता पक्षाला गरजेचे आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याचा मराठा समाजाचं आरक्षण ही मागणी कोणाची आहे? त्याच्यानंतर असणारा सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला, त्याची मागणी कोणाची आहे याची तपासणी केली तर आपण त्याच्यामध्ये असणारा पक्ष स्वरूप त्या ठिकाणी असणारं घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारा देवेंद्र फडणवीस आले म्हणून असणारा परभणी घडली ही थिअरी मी बाय करायला तयार नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की तुम्ही जे पेरलंय, द्वेष जो पेरलेला आहे, तो मोटरसायकलवाला किंवा स्कूटरवाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही असं म्हणू शकत नाही. आज ज्याला तुम्ही माहिती काढू शकता ज्याच्याकडून, त्याला तुम्ही मनोरंजन करून मोकळा झालेला. त्याच्यामुळे असणारं बिनबोंबाचं आणि बिनशोधाचं म्हणायचं आणि मग असणारं देवेंद्र फडणवीस आले म्हणून हे घडलं हे म्हणणं माझ्या दृष्टीने असणारं चुकीचं आहे. एका अर्थाने मी असं म्हणेन त्याच्यामध्ये करणारा कोण हा जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत माझ्या अंदाजानं कोणालाही ब्लेम करणं किंवा अमुक माणूस आलं म्हणून झालं असं म्हणणं चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. फाईन. पण मग थोडासा विस्तारित प्रश्न विचारतो. आत्ताच मी दिल्लीमध्ये होतो आणि त्या दिवशी दिल्लीतल्या संसदेमध्ये संविधानावरती चर्चा सुरू होती आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने संविधान बदलाबद्दलची भाषा करतायत त्याचा आणि परभणीत घडत असलेल्या घटनांचा काहीतरी तुम्हाला संबंध दिसतोय का? की एक नेरेटिव्ह असा आहे की भारतीय जनता पार्टी हे संविधान बदलणार आहेच आणि त्याला काउंटर नेरेटिव्ह असा आहे की सर्वाधिक सन्मान तर आम्हीच करतो असं भारतीय जनता पार्टी म्हणते. मी मगाशी जसं म्हणालो की तो स्कूटरवरचा कोण आहे, आता स्कूटरवरचा शोधल्या जाऊ शकत होता कारण का कलेक्टर ऑफिस समोरच आहे. पण काल आजी म्हटले की कलेक्टर ऑफिस समोरचे असणारे जेवढे कॅमेरे होते, सीसी कॅमेरे होते, ते सगळे बंद होते. बंद होते. इश्यू एंडच झाला तिथे. वॉज इट टेक्निकल? ती टेक्निकल ग्लिच होती, अनेक दिवसापासून बंद होते का विशिष्ट कारणामुळे हे घडून गेलं आणलं असं वाटतं तुम्हाला? नाही, त्याचा तो काही मी त्या एसपी आयजीना विचारलेला नाही. ठीक आहे, टू बी व्हेरीफाय. फेस व्हॅल्यूवरती आयजीवरती आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की बंद होतं, त्याच्यामुळे अनेक दिवसापासून बंद असेल असं मी गृहीत धरलो. पण माझा प्रश्न मोठा होता. मला असं म्हणायचं होतं की संविधान बदला संदर्भामध्ये जे देशभर वातावरण तयार केलं गेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलणारच आणि भाजप असं म्हणतं की आमचा काय संबंधच नाही, उलट आम्ही तर सर्वाधिक सन्मान करतो. दुर्दैव मी असं म्हणेन की राजीव गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटी मधल्या लेटर पार्ट ऑफ 1947, 48 आणि 49 या दरम्यान RSS, हिंदू महासभा, संतांच्या संघटना म्हणजे साधूंच्या संघटना यांच्या बरोबर झालेला असणारा जो संघर्ष आहे हा संविधान निर्माण करताना किंवा काँग्रेस आणि बाबासाहेब यांच्यामधला झालेला असणारा जो संघर्ष आहे, या संघर्षाच्या याच्यामध्ये असणारा काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये पूर्ण मटेरियल अवेलेबल आहे. तेव्हा एक फंडामेंटली त्यांना असणारा जो चार्ज करायचा राहुल गांधींना, त्या ह्याच्यामध्ये त्या काळचे प्रिन्सिपल्स RSS आणि
हिंदू महासभा आणि त्याच्याच बरोबर असणारं त्याच्यातलं जयकर मी असणारं फक्त वेगळं असं काढतोय त्याच्यामध्ये, आणि इतर जे होते सगळे साधूच्या संघटना ज्या होत्या त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि वर्किंग कमिटीने त्यावेळेस घेतलेल्या याच्या असणाऱ्या याचं सखोलपणे त्यांनी मांडणी केली असती तर, आणि आता जे काही स्टेप्स येतात आहेत, वन नेशन वन इलेक्शन किंवा टॅक्सिंग सिस्टम मधलं असणारं राज्याचं स्वायत्ता घालवणं, या ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत की ज्याच्यामधनं कसं डिक्टेटरशिप उभी राहते आणि त्या काळच्या असणाऱ्या RSSच्या आणि साधू संतांच्या मागणीमधनं डिक्टेटरशिप कसं झळत होतं, याची जर कदाचित राहुल गांधी यांनी असणारी मांडणी केली असती तर मला वाटतं त्यांचं म्हणणं जे आहे ते सस्टेन झालं असतं, त्या ठिकाणी म्हटलं असतं. आणि बीजेपीचं जे म्हणणं आहे की आम्ही असणारं संविधान अंमलबजावणी करतोय किंवा आम्ही त्याला प्रोटेक्ट करतोय, याचा फौलपणा त्या ठिकाणी निर्माण झाला असता. किंवा मी असं म्हणेन की बँगलोरला झालेलं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन जे झालं होतं, त्या राष्ट्रीय अधिवेशन मधला त्यांचा मेन ठराव होता की संविधानही बदललं पाहिजे, हे संविधान पुष्कमी झालेलं आहे. किंवा अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी असणारी जी रिव्ह्यू कमिटी दिली होती, त्या रिव्ह्यू कमिटीला धरून जर त्यांनी असं भाष्य केलं असतं तर कदाचित आय थिंक सो त्यांचा मुद्दा अधिक उज्ज्वलपणे लोकांसमोर आला असता असं मी त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यामुळे त्या भाषणाचं आणि त्या याचा आणि परभणीच्या याचा काही संबंध आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. तुमचं म्हणणं असं की श्री राहुल गांधी यांचा अभ्यास कमी पडतोय, पण मला पुढचा मुद्दा असा नाही, अभ्यास कमी म्हणतोय असं नाही, मी कोणावरती अभ्यास कमी करतोय असं नाही. माझं म्हणणं असं की प्रत्येकाचं परसेप्शन असतं, मटेरियल कुठे पडलेलं आहे याचा असणारं महत्व असतो आणि तो फक्त मी त्यांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला पुढच्या वेळेस जर संविधानावरती बोलायचं असेल तर याचा काँग्रेस वर्किंग कमिटीचे ठराव जे आहेत ते अधिक महत्वाचे आहेत. आणि जे कोणी तुम्हाला असणारं त्या ठिकाणी पॉइंट्स प्रिपेअर करून देते त्याला असताना सांगितलं पाहिजे की तू ते काँग्रेस वर्किंग कमिटीच्या असणाऱ्या बैठकीतले ठराव वाचायला सुचतो. पण तुम्ही हा जो मुद्दा मांडला त्याच्या अनुषंगाने एकच प्रश्न आहे, पुढच्या मुद्द्याकडे वळू. पण खरं तर वन नेशन वन इलेक्शन ही 1956 सालापर्यंत तीच गोष्ट होती ना, की जेव्हा इंदिराजींनी वेगळी राज्य खालसा केली, 9 राज्य, आणि त्यानंतर ते झालं. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की भाजप असं म्हणते की आणीबाणीच्या काळामध्ये जेवढी घटनेची मोडतोड झाली, अगदी घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष वगैरे जे शब्द आणले गेले, खरं तर तिथूनच घटनेची सगळी तोडफोड झालेली आहे ना. नव्याने काय सांगता? पहिली जी इलेक्शन झाल्या त्या माझ्या अंदाजानं बिगिनिंग ऑफ द इलेक्शन्स आहे आणि बिगिनिंग ऑफ द इलेक्शन मध्ये तुम्हाला सायमल्टेनियसली असेंब्ली आणि लोकसभा हे घेतल्या ह्या बरोबर आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, ते म्हणजे की मध्यवर्ती निवडणुका लागू शकतात की न लागू शकतात, तर लागू शकतात. आता हे कोण लावू शकतं, तर लोक लावू शकतात. आपल्या इथे अजून असणारी एक थिअरी अजून डेव्हलप झालेली नाही आणि ती आपल्याला विदेशामध्ये दिसते की डेमोक्रेसीचा खरं मालक कोण, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह की मतदार. आपल्या इथे अजूनही राजेशाहीचे अवशेष शिल्लक आहेत आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की त्या जात व्यवस्थेमुळे अजून ते संपलेले नाहीत. वर्चस्वाची जी संकल्पना आहे ही वर्चस्वाची संकल्पना अजूनही जिवंत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्यातूनच निवडून गेलेला वर्चस्व आहे आणि मतदार हा असणारा हलका आहे, अशा रीतीची असणारी आपल्या इथं मांडणी आहे. मुळात
लोकशाहीचा मालक हा मतदार आहे. तेव्हा उद्या लोकशाहीच्या उठावामध्ये लोकांनी असं म्हटलं की नाही, आता असणारे सरकार बरखास्त झालं पाहिजे आणि इलेक्शन घेतल्या पाहिजेत. आपण वेस्टर्न डेमोक्रेसीमध्ये बघतो की ताबडतोब तिथे इलेक्शन्स लागतात. रुलिंग पार्टी जी आहे किंवा तिथल्या असणारे खासदार जे आहेत ते हे म्हणत नाही की मला 5 वर्षासाठी निवडून दिले तेव्हा 5 वर्ष निवडणूक होणार नाही, असं ते इमिडिएटली लग्न इलेक्शन लावतात आणि इमिडिएटली इलेक्शन लावून त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे उद्या व्हायलंटली इथलं सरकार कुठलं असताना उद्ध्वस्त करायचं असेल तर त्याच्यामध्ये जी हिंसा आहे ती क्रिमिनल हिंसा नाहीये. ती हिंसा डेमोक्रेसी वाचवण्यासाठी जी असणारी हिंसा आहे, बेनिफिशियल हिंसा आहे. आणि त्याच्यामुळे पश्चिम वेस्टर्न कंट्रीजमध्ये अशा जरी गव्हर्नमेंट ओव्हरथ्रो झाले तर सामान्य माणसावरती केसेस होत नाहीत हे आपण लक्षात घ्या. त्याच्यामुळे तिथे ज्या पद्धतीने डेमोक्रेसी प्रगल्भता आलेली आहे तिथे अजून भारतामध्ये ती प्रगल्भता आलेली नाही. इथे जे असणारा वन नेशन वन इलेक्शन ही जी संकल्पना आणलेली आहे ही दुसरी तिसरी काहीच नसून तर डेमोक्रेसीचं मोडतोड करणं आणि डेमोक्रेसीचं मोडतोड करून 5 वर्षासाठी डिक्टेटरशिप ही संकल्पना आणणं जी आहे ती पुढे येते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या 5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आज आपल्याला जसं दिसतंय की उदाहरण मी आपल्याला देतोय, काँग्रेस पार्टी काय ईव्हीएमच्या पाठी लागली आहे हे मला असणारा गडबड आहे का त्याच्यामध्ये? येस, 2004 सालापासून मी त्याच्या विरोधात लढतोय हे मला माहिती आहे. एनी इलेक्ट्रॉनिक आयटम कॅन बी हॅक, त्याच्यामुळे असणारं हे नाहीये त्याच्यामध्ये. पण दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे यावेळेस तुम्हाला कॅच मिळालेला आहे. तो कॅच काय आहे? इलेक्शन कमिशन स्वतः म्हणतंय की 6 नंतर 75 लाख मतदान झालं. राईट. आता हे 75 लाख मतदान जे आहे त्याची नियमावली इलेक्शन कमिशननी केलेली आहे. इलेक्शन कमिशननी काय नियमावली केलेली आहे की 6 वाजता, एक्झॅक्ट 6 वाजता तुम्ही सगळे दरवाजे बंद केले पाहिजे. जे आतमध्ये आलेले आहेत, रांगेत आहेत, त्यांना टोकन सुद्धा कसं वाटावं याचीही नियमावली त्या ठिकाणी केल्यात आली. आता ती नियमावली करत असताना शेवटचा जो आहे त्याला तुम्ही 1 नंबर देणार, त्याच्या अगोदरचा जो आहे त्याला तुम्ही 2 नंबर देणार, त्याच्या अगोदरचा आहे त्याला असताना 3 नंबर देणार आणि हे टोकन असल्याशिवाय त्याला मतदान करता येत नाही. बरोबर सर. थोडस वेळेची म्हणून मी थोडस हे करतो की इथले सगळे पॉलिटिकल पार्टीज इलेक्शन मध्ये जे म्हणतात नाही ते सगळेजण एकत्र येऊन इलेक्शन वाटले याचे आकडे सांगा ना, का होत नाहीये? तर वेळेची मर्यादा आहे म्हणून एक शेवटचा त्याच्यात का होत नाहीये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की इथे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजला किंवा लिडरला ईडीची भीती आहे किंवा काही जण अंडर स्कॅनर आहेत, त्याच्यामुळे अजून आपलं दुखणं कशाला वाढवा. एक शेवटचा प्रश्न सर, वेळेची मर्यादा आहे म्हणून विचारतो. परभणीच्या ह्या घटनेमध्ये तुम्ही आता उद्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहात, कदाचित मी असेलच त्या पत्रकार परिषदेला, पण पुढे काय या घटनेच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहात, काय तुम्हाला काय वाटतं? मी महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत, नाही असं नाही, पण जनतेला आम्ही असताना जागृत निश्चितपणे करणार आहोत. आपण मगाशी जसं म्हटलं की या महाराष्ट्राला 2 समाज एकमेकाशी भेटणार, अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेऊन त्याच्यातला मार्ग काढलेला आहे.
आणि शांतता या महाराष्ट्राची राखलेली आहे. तेव्हा हे जे अनगायडेड मिसाईल्स जे आहेत, पॉलिटिकल पण आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पण आहेत, पण इतर सगळे याचे आहेत, यांच्या संदर्भातला असणारा एक कॅम्पेन तुम्ही असं म्हणा. आम्ही राज्यभर जितकी आमची ताकद आहे तेवढे राज्यभर आम्ही असं हे करू, महाराष्ट्राच्या शांततेमध्ये बिघाड होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार. थँक्यू सर, थँक्यू सो मच. उद्या तुम्ही जर ती 2 नावं सांगितली तर ती महाराष्ट्राच्या ह्या बिघडलेल्या, सध्या बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणेसमोर ती नावं आणि त्या अनुषंगाने होणारा तपास महत्वाचा ठरणार आहे. म्हणून उद्याच्या पत्रकार परिषदेकडे आमचं लक्ष असेल सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.